हा मोठा भव्य दिव्य कारखाना आहे बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि अजून काय आपल्याला भाडं लागलेलं नाही मित्रांनो. पण एक फोन आलेला भाड्याचा, ते आपल्याला विजयनगरवरून ती पाणीपट्टी असते ना ती भरायची आहे आणि छेडी नाका आहे ना नाशिक रोडच्या पुढं, तिथं घेऊन जायचं आहे. तर ते 1:30 वाजता भाडं आहे आपल्याला. तर चला ठीक आहे, फोन आला का जाऊया आपण. तर मित्रांनो, आता ते पाणीपट्टीवाल्यांचं भाडं तिकडं आहे ना, त्यांचा फोन आलेला आहे आणि 2 माणसं घेऊन या असं सांगितलं त्यांनी. तर चला 2 माणसं घेऊन निघूया आपण. ओके मित्रांनो, आपण आता ते पाणीपट्टीचं भाडं मारायला आलेलं आहे. आता बघा गाडी लोड होती बघा इथं. आणि मित्रांनो बघा, हे डिझाईन मशीन, हा जो पूर्ण हे असं पीस असतो, हा पूर्ण पीस असतो असा. आणि याला मशीनला हे लावलं का एवढे असे डिझाईन काढते बघा. हे एम्ब्रॉयडरी डिझाईन निघालते याच्यावरती सगळीकडे सारख्या. आणि या अशा पट्ट्या तयार होतात बघा. या अशी डिझाईन आहे ना तयार होऊन आहे ना, पट्ट्या तयार होतात. आणि हे पीस आहे बघा, हे असे फायबर पीस आहे. हे पीस असे इथं लावले का, इथं असे मशीनला, तर मशीन असं डिझाईन तयार करते बघा हे. आणि त्याच्यानंतर हे डिझाईन झाल्यानंतर ऑटोमॅटिक कटिंग होती अशा पट्ट्यांची एवढे. आणि या ज्या पट्ट्या आहे ना, हे मोठमोठे बंगले असतात ना, त्या बंगल्यांच्या पुढचा जो भाग आहे ना कौल, त्या कौलाच्या खाली या पट्ट्या लावल्या जातात डिझाईनच्या. मोठमोठ्या अति श्रीमंत लोकांच्या बंगल्यात या पट्ट्या लावल्या जातात. तर अशा या पाणीपट्टी म्हणता याला. आणि हे डिझाईन मशीन बघा, भव्य दिव्य मशीन बघा. तर मित्रांनो, लोड झाली गाडी की आपण जाऊया छेडी नाशिक रोडच्या पुढं. हा बघा, हा एक आहे, हा पण काम करतो बरं का इथं या कारखान्यामध्ये. तुझं नाव काय आहे? हां हां, करण आहे. आणि तुझं रे? हा, साई. साई, हा बघा. आणि आमच्या गायकवाड साहेब आहे, खूप मेहनती आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी आपल्या गाडीवर दिसतं बघा ते. लोड व्हायला बाकी आहे, लोड करता येते. लोड झालं का मस्तपैकी निघू आपण शिर्डीला पोचवण्यासाठी. ओके. नाही बघा, ह्या मशनी बघा, या मशनी अशा मशनी असतात अशा डिझाईनच्या. हे इकडे एक मशीन आहे बघा, ही एक मशीन आहे. आणि ह्या सर्व त्या फायबरचे जे 4x8चे पीस असतात त्याच्यावर ते एम्ब्रॉयडरी डिझाईन काढून देतो. तुम्हाला जशी पाहिजे तशी, तुम्ही जशी ऑर्डर द्याल त्याप्रमाणे ते तुम्हाला मकर काढून देतील, डिझाईन काढून देतील. त्यामुळे त्यांच्याकडे खूप कामं असतात. तर मित्रांनो, आता गाडी लोड झालेली आहे बघा. त्यांचे गायकवाड साहेब आहे, त्यांचा मुलगा आहे प्रशांत. नाही बघा, गाडी लोड झाली आता. तर निघूया आपण. बघा, गाडी लोड झालेली आहे. गाडी लोड झाली ना, आता आपण निघूया छेडीला. चला. ओके. आपण आता निघालेलो आहे छेडी नाशिक रोडच्या पुढं. चलो. ओके. हे बघा, हा मुंबई आग्रा रोड आहे आणि आपल्याला सर्व्हिस रोडने पुढं जायचं आहे. आणि सर्व्हिस रोडने पुढं गेलं की पुढं बोगदा आहे. त्या बोगद्यामधून राईट मारला का सरळ वडाळा गाव, आंबेडकर नगर, नाशिक रोड आणि छेडी असा आपला प्रवास आहे. तर चलो. हे बघा, आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे बोगद्याच्या खालून आणि सरळ मग वडाळा गाव लागेल आपल्याला पहिलं.
मित्रांनो आज मस्तपैकी ऊन पडलेले बघा, छान ऊन पडलेले एकदम, त्यामुळे जरा बरं वाटतं जरा. नाही तर सारखी पावसाची रिपरिप होती, त्यामुळं कंटाळा येऊन गेला होता. तसा पाऊस तर यायलाच पाहिजे, पण तरी थोडासा कंटाळा येऊन गेला होता. पण ऊन पडल्यामुळं जरा बरं वाटतं आता जरा. बघा हा आला मित्रांनो इंदिरानगर सिग्नल. इथून आपल्याला थोडं लेफ्ट आणि पुढे जाऊन लगेच राईट मारला का वडाळा गावचा रोड लागल. आणि बघा खूप जुने वडाचे झाडं जे दिसतात ना, खूप पूर्वीचे, खूप जुने. म्हणजे आम्ही ते लहानपणापासून जाता येताना बघतोय, ते खूप जुने झाड आहे. तर मित्रांनो आता हे आंबेडकर नगर गेलं, आता उपनगरच सिग्नल येईल आता पुढे गेल्यावरती. आणि मित्रांनो बघा हा आहे उपनगर सिग्नल आहे. हा उपनगर सिग्नल आहे. सिग्नल सुटला आता मित्रांनो. सर्व उपनगर एरिया हे सर्व राजस्थान गुजरातचे लोक आहे, इथं व्यवसायासाठी येत राहतात. आणि आज ऊन पडल्यामुळे मित्रांनो गरम होऊन राहिलेलं आहे, घाम येऊन राहिला बघा, घाम येऊन राहिलेला आहे. पण बरं वाटतं आज ऊन पडलं ते बरं वाटतं. तर चला ओके, सिग्नल पडला का निघू. बघा तो लाल सिग्नल आहे आता सध्या. पाचशे मीटर जास्तीत जास्त अंतर आहे बस. तिथं आपल्याला मटेरियल खाली करायचं आहे. बघा मित्रांनो आता आपल्याला इथून टर्न मारून आहे ना, इथून टर्न मारून आहे बघा, इथं हे जे दिसतं ना डाव्या हाताला उजव्या हाताला, तिथं मटेरियल खाली करायचं आहे. तर बघा आपल्याला आता इथून टर्न मारायचं आहे, यू टर्न मारायचं आहे. हे बघा आणि आपल्याला इथं आहे ना, इथं मटेरियल खाली करायचं आहे. साई गौरव ट्रेडर्स म्हणून आहे, इथं खाली करायचं आलेलं बघा. साई गौरव ट्रेडर्स हे बघा, इथं खाली करायचं आहे. मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे पाणीपट्टी खाली करायला शेडीला. हे बघा हे इथं आलेलो आहे आपण. हा मोठा भव्य दिव्य कारखाना आहे बघा. मोठा कारखाना आहे. इथं मोठा मोठं शेड, मोठा कारखाना आहे, मोठं गोडाऊन आहे. सर्व प्रकारचे बांधकाम वस्तू मिळतात इथे, सर्व प्रकारचे बघा. तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे बघा आता ही. आणि आता आपण निघूया परत आपल्या नाक्यावरती. तर चला ओके मित्रांनो, आता आपल्याला जवळजवळ नाक्यावर पोहोचायला 1 ते सव्वा तास, 1.5 तास लागेल जवळपास. आणि डबा आहे आपल्या बरोबर, पण आता रस्त्यात जेवण्यापेक्षा ना इथं काहीतरी नाश्ता पाणी करून घेऊ आणि मग नंतर नाक्यावर जाऊन जेवण करू. मित्रांनो इथं शिवाजी पुतळा आहे ना, पुढं या ब्रिजच्या खाली उतर शिवाजी पुतळा आहे ना, त्याच्याजवळ एक वडापाववाला आहे. जुना आहे खूप. तिथं वडापाव आणि पापड मिळत राहतात आणि
खूप जुना आहे तो, त्यामुळे टेस्ट चांगली त्याची. मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे खात आलेलो आहे. तर चवदार असतो तो, तर तिथंच जाऊन नाश्ता करायला. हे बघा आता शिवाजी पुतळा आहे ना इथं, इथून थोडा लेप मारला का तिथं कोपऱ्यावरतीच आहे. वडा आणि पापड खायला टेस्ट खूप भारी राहते बरं का, मस्त टेस्ट आहे. पापड घेऊन टाका. कोणाचा दारू वाटलं ते का दिले बरं का. टेस्ट एकदम भारी. एक मिनिट थोडी. खूप जुनं दुकान आहे. त्या शेटचे वडील आहे ना, पायजामा टोपी घालायची टपरी होती, लाकडी टपरी. 50 पैशाला वडा होता तेव्हापासून खातो. 50 पैशाला. हां लहान 50 पैशाला वडा खायचा. वडील त्यांचे पायजामा शर्ट टोपी इथं कोपऱ्यावर टपरी होती, लाकडी टपरी. त्यामुळं इथं आलं म्हणजे खाऊशीच वाटतं. पावडा नाही, पापड आणि पावडा फेमस आहे एकदम. तुम्ही पण या, मला ओके. मस्त टेस्ट मित्रांनो. नाश्ता खूप छान झाला. चंदन पाववाडेले म्हणून चंदन पाववाडेवाले म्हणून ते फेमस आहे. खूप मी जवळजवळ 76 पासून खातोय मी त्यांचे वडे. 50 पैशाला होता फक्त, आता 15 रुपयाला झाला. पण टेस्ट एकदम भारी. वडा आणि पापड फेमस आहे एकदम, मस्त वाटलं एकदम. ओके, आता जरा बरा वाटलं नाश्ता झाल्यावर. मित्रांनो हा बघा नाशिक रोडचा जो उडानपूर आहे ना रेल्वे ब्रिजचा, त्याच्या खालचा बाजार बघा. भाजीपालेवाल्यांची फ्रूटवाल्यांची चांगली सोय झाली उडानपुलाखाली. आणि हा बघा बिटको पॉईंट आहे. हा बिटको पॉईंट सिग्नल. तर मित्रांनो आता आपण आपला नाश्ता वगैरे झाला, मस्तपैकी झालेला आहे. भूक लागली होती तर, आणि आता आपण निघालेलो आहे नाक्याकडं. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबू मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा. ओके, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके.